मुंबई उपनगरातलं जे काही मोठी हॉस्पिटल्स आहेत त्यामधलं राजावाडी रुग्णालय पुनर्विकास होतो आहे या रुग्णालयात. आज पाहणी केलेली आहे, रुग्णांशी देखील चर्चा केलेली आहे. काय तुम्हाला तथ्य समोर आहे? काय कमतरता वाटली? नाही, मुळामध्ये आलेल्या रुग्णाला ट्रीटमेंट देणं आणि शेड्यूलवर असलेली औषधं देणं किंवा नर्सिंग केअर ही बऱ्यापैकी मला दिसण्यात आली आणि ते मेंटेन आमचे डॉक्टर पवार जे कस्तुरबावरनं आलेले आहेत आणि इथल्या ज्या डीन आहेत त्या मिळून चांगलं करतायत. परंतु इथे पवारसाहेब या सुरक्षेच्या दृष्टीने इथे मला काम दिसत नाही आहे. सगळ्या महिला सुरक्षा, मी महिलांवर हे नाही करत, महिला पण असल्या पाहिजे जर त्या आता जॉब करतायत, पण हा जरा एरिया सगळा मिक्स जातीपंथाचा आहे. बाहेर पार्किंग आतमध्ये आता देत नाहीत, कारण आपला जर एखादा पेशंट शिफ्ट करायचा झाला रुग्ण तर त्याला खूप इथे यातायात होतात, त्रास होतो आणि म्हणून बाईक म्हणा किंवा त्यांचे फोर व्हीलर बाहेर, पण पब्लिक ऐकत नाही. आणि मला जे चीफ सिक्युरिटी ऑफिसर आहेत तावडे म्हणून, आता त्यांचा कारभार मी आधीही पाहिला आत्ताही बघते. मुळात इथे त्यांनी जी रिक्वायरमेंट आहे हॉस्पिटलला ती पूर्ण केली पाहिजे. बरं, आता ते कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत, कोणाचे घेत आहेत काय ते बघू आपण, पण सगळ्याच महिला ठेवल्या आहेत. नाईटला तरी पुरुष असले पाहिजे आणि डेला पण, कारण जेव्हा एखादा रुग्णाचे नातेवाईक खूप असे संतापून येतात तर ते महिलांना मारामाऱ्या झालेल्या मी पाहिले आहेत. त्यामुळे ह्या अशा गोष्टीकडे लक्ष वेधणं, आमच्या सगळ्या नगरसेवकांनी ती तक्रार केली. एकंदर डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांचं ते आपापलं काम बरोबर करताय, पण हा जो ज्याला सिव्हिल वर्क आहे इथे फुल टाईम एक सिव्हिल हे ठेवला पाहिजे, इंजिनियर. इलेक्ट्रिक आहे ना, MNDचा आहे, पण अजून एक राहिला तर बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं की अगदी छोटी कामं आहेत की जे ती सुचून पटकन करू शकतात. त्याच्यावरनं अनेक जण पडले किंवा त्यांचा पाय मोडला, रुग्ण आला म्हणून अधिक रुग्ण झाला, अशाही गोष्टी घडल्या आहेत. त्याच्यासाठी जी बाकी यंत्रणा आहे म्हणजे डॉक्टर, सिस्टर ह्या यंत्रणेच्या पलीकडे ज्याला आपण सिव्हिल वर्कसाठी आणि हे जे सिक्युरिटी आहे त्या व्यवस्थित टाईट झाल्या पाहिजे. आणि इथे बरेच गोष्टी घडल्या आहेत. मारामारी आमच्या सिक्युरिटी ऑफिसरला मारलं आहे, त्यावेळेला त्या ठिकाणी पुरुष म्हणून असणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेला जरा दणकटपणे ते सांगू शकतात. तर त्या गोष्टीकडे मी जास्त लक्ष वेधू इच्छिते की आता महापौर तावडेच असल्यामुळे त्याचा काय लाभ घेता येत का, किंवा त्याच्याही आधी टंगळमंगळ होते एवढी नक्की, आणि राऊंड होत नाहीत. 1 महिन्यानी 2 महिन्यांनी राऊंड आपण चौकशी केल्या आणि ते कळलंय तर मग काय करता तुम्ही काम, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना. त्यामुळे नुसतं मोठी पोस्ट नाही, पोस्टसारखं काम करा. एवढ्या उणिमा इथे दिसलेल्या आहेत. आणि त्या आमचे कस्तुरबा हॉस्पिटलवरनं पवार आलेले आहेत, त्यांचा आणि आमच्या मॅडम ज्या डीन आहेत खूप चांगलं मिळून काम करतायत. पण ह्या गोष्टीकडे ते सगळीकडे नाही लक्ष देऊ शकत. ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणेच्या प्रमुखाने हे लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रामुख्याने एकाच जागी नुसत्या महिलाच करून, बरं रिक्वायर्ड आहे 20, दिले आहेत 12च, बरं त्याच्यात कॉन्ट्रॅक्टचे लोक दिले, मग यांचं ट्रेनिंग यांचं काय, ते सगळ्या प्रश्न ऐरणीवर आले. आपण महापौर असताना सुमारे 700 कोटीचा निधी देऊन इथे पुनर्विकासाचं काम सुरू झालं, पण आता खूप वर्ष लोटली, अजूनही पुनर्विकास. त्याच्यावरही माझं बोलणं झालं. यांचे जे सल्लागार आहेत, कुठच्या कंपनीचे आहेत ते, शायोना म्हणून, नंतर जर काम ॲक्च्युअल करतोय ते कॉन्ट्रॅक्टर आणि यांचे, कारण त्याचा कालावधी म्हणजे मला वाटतं 60 महिन्यांचा आहे. आणि ज्या पद्धतीने आता हे सगळं वाढतंय
त्यांच्याही बोलण्यातनं मला म्हणजे त्यांनी डायरेक्ट बोलले नाहीत, पण त्यांचा एखादा स्लो होतोय त्याच्यावर मी मीटिंग लावते. मी महापौरांना पण सांगेन की या बाबतीत लक्ष घाला, कारण इतकं स्लो होणं आपल्या जर हे लवकरात लवकर उभं राहिलं, इकडचा लोड याच हॉस्पिटलवर केवढा एका वेळेला OPDला 300च्या वर आणि लाखाची संख्या होते, त्यामुळे 2-2 अडीच तास एकेकाला वेट करावं लागतं आणि ते वेट नॅचरल आहे. म्हणजे ऑर्थोपेडिकला पाहिलं तर ते सगळं बघितल्यानंतरच दुसरा पेशंट येऊ शकतो आणि त्याला एका पेशंटला जर 35-40 मिनटं लागली किंवा 20च्या वर तर पाठच्याला तेवढा लेट होत जाणं. त्यामुळे तेही हे केलेलं आणि इथले डॉक्टर्स सगळे आपापल्या परीने चांगलं काम करतात. लोकसंख्या वाढत आणि सगळं योग्य पद्धतीने काम करत असले तरी संसाधनांची कमी आहे. सुरक्षा रक्षक हवे तितके नाही आहेत, डॉक्टर हवे तितके नाही आहेत आणि औषधांचा पुरवठा असेल, वस्तुरूपी पुरवठा, न्यूरोसर्जन नाही. आत्ता जेव्हा आपण विचारणा केली तर आपल्याकडे जी 5 मोठी हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये सगळं होतं. इथून तो पेशंट शिफ्ट केला जातो आणि त्याला व्यवस्थित शिफ्ट केला जातो. इथे त्याच्या सगळ्या टेस्ट केल्या जातात आणि त्यानंतर फुल डायग्नोस करून त्याला पाठवलं जातं. त्यामुळे आत्ता जेव्हा ही नवीन बिल्डिंग उभी राहील तेव्हा ह्या गोष्टीसाठी आपण आग्रही आहोत आणि त्या होतील. म्हणजे इथल्या लोकांना सबर्बनच्या इथेच सगळ्या गोष्टी मिळतील. सर्वसाधारण रुग्णालयाचा दर्जा असल्यामुळे तितक्या फॅसिलिटी नाही. मल्टी स्पेशालिटी करण्यासाठीचा प्रयत्न होईल का? कारण राजवाडी जवळजवळ इतकी लोकसंख्या आहे, मल्टी स्पेशालिटी नाही. आत्ताच्या ह्यांनी मेडिकल म्हणजे गेली पहिली जर आपण ती आम्ही नसताना जो कारभार झालाय तोच आम्ही विचारतोय कसा केलाय. जर एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसत आहेत तर तुम्ही या समजा आपण असं धरूया की बाबा आरोग्य खात्यावर तुम्ही किती खर्च केला, कशाला केला, कुठे केला, तो दिसला तर पाहिजे. तोच नाही दिसत आहे. त्यांचे प्रयत्न चांगले आहेत, ते काम चांगलं करत आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन आता आपण जे म्हणाले शेड्यूलवरची मेडिसिन, शेड्यूलवरची बरीच मेडिसिन आहे. आता एकाने मला झाला कप सिरप मिळत नाही, तर माझं वैयक्तिक मत की कप सिरपला बऱ्याच ठिकाणी बॅन आले सगळ्या. मग नेमकं कुठलं ते आता डॉक्टर टीम हे करेल. त्यामुळे छोटी छोटी औषधं इथेच नीची जी ऑपरेशन झाली आहेत ती फ्री केली आहे. पण फ्री बरोबर काही पेशंटचं असं म्हणणं आहे की आम्हाला ओटीतलं लागणार हे देतात, लिहून देतात आणि ते जास्त भारी पडलं. पण आपण इथे योजनाही चालू आहेत, या लोकांना त्या योजनेत पाठवतात. ज्या आता काल आपल्याला जीवनदानी वगैरे हे सगळ्या त्या देतात ना त्यांना. काही राजावाडीवर ताण जो आहे तो इतर रुग्णालय जे आहेत ते अजून तयार झालेली नाहीत. शताब्दीसारखं रुग्णालय आहे ते प्रॉपर सुरू झालं. अग्रवाल घाईघाईत उद्घाटन केलं, मात्र फुल फ्लेजमध्ये चालू नाही आहे. आजूबाजूची रुग्णालयांची स्थिती अशी असल्यामुळे राजवाडीवर ताण आहे. तर या रुग्णालयांची देखील पाहणी करून ती लवकरात लवकर नाही. आता महापौरांनी पण पाहणी केली आहे. मी मुळातच या क्षेत्रात थोडंफार काम केल्यामुळे जे आम्हाला काय ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त लवकर करण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न ताई, रुग्णालयांच्या खासगीकरणासंदर्भातली देखील चर्चा सुरू आहे. अनेक महानगरपालिकेची रुग्णालय ही खासगीकरण होण्याची शक्यता वर्तवली जाते. कसं पाहता याकडे? नाही. मुळात मध्ये पैसे वाढवले राज्य सरकारने आणि परत ते मागे घेतले. तो प्रपोजल मागे घ्यावं लागलं. सर्वसाधारण जी लोकांसाठी रुग्णालय आणि जी महानगरपालिकेची आहे त्याचं प्रायव्हेटेशन करूच नाही देणार. उलट तुम्ही असं म्हणा की आमचीच लोक प्रायव्हेट सारखं ट्रीट करतील, हे करायला लागेल. कारण मोठमोठ्या आमच्या वास्तू आहेत, त्या वास्तू कोणाच्याही असं ताब्यात दिल्या जाणार नाहीत. आम्ही त्याला विरोध करतो. ठाण्यामध्ये शिंदे जे तीर्थ योजना सुरू केली होती त्याला देखील आता सरकारने बंद केलेला आहे. अशा एकंदरीत जेवढे एकनाथ शिंदे यांनी योजना सुरू केली सर्व हळूहळू राज्य सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात येईल. कसं पाहता याच्याकडे? ज्यांनी चालू केली ते विचारतील, ते तर सत्तेत आहेत.
पहिले गुलाबजाम, आता चना गुल. मॅडम किळसवाना प्रकार घडलेला आहे ठाण्यामध्ये. एक मासे विक्री करणारा परप्रांतीय त्यांनी लघुशंका पॅनमध्ये करून मासे विकताना अत्यासमोर आणि मध्यधुंदी अवस्थेत सापडले. ठाकरे गटाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते महेश कदम यांनी थेट त्याला पळून काढलेलं आणि इशारा दिला आयुक्तांना असं जर घडत असेल तर अतिक्रमण विभागाने करावे, अन्यथा जामिनामध्ये मासे टाकावे. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे विक्रेता विकतोय आणि एक आहे खरेदी करणारा. खरेदी करणाऱ्याने पण थोडं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट सरकार, प्रत्येक गोष्ट महानगरपालिका आपल्या निदर्शनात आलं नक्की त्याला अशाला फोडलाच पाहिजे. आणि ते जे काय आहे ते लोकांसाठी आरोग्यासाठी मग चांगलं नाही. कशावरून काही एक तर माशांचं जे ओला मासा असतो तो सगळं ऑब्झर्व करतो. जर आपण मीठ टाकतो किंवा आपण कोकम लावतो, काही मसाला ते खेचून घेतो आणि ऑब्झर्व करून घेतं. मग लघुशंका कशाला नाही झाली. त्यामुळे मी जे खरेदी करून घेत आहेत, विकत घेत आहेत, त्यांनी कोणाकडनं घेतोय, कसा घेतोय. आणि मुंबईत तर कोळी आमच्या ज्या महिला आहेत किंवा कोळी बांधव आहेत त्यांची मार्केट आहेत. स्वस्त मिळतं, पटकन मिळतं म्हणून असं करू नका. शक्यतो ज्यांच्याकडे हायजेनिक चांगलं मिळतं त्यांच्याकडनं घ्या, कारण तुमच्या कुटुंबाला हे त्रासदायक आहे. कमी पैशात किंवा पटकन मिळतं म्हणून तसं करू नका. ज्याच्याकडनं विकत घेत आहे तो कसा आहे किंवा ती कशी आहे हे चेक करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.